धाराशिव जिल्ह्यात कळंब तुळजापूर पदयात्रा करून मातंग समाज आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक झालाय। अनेक दिवसांपासून आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू झालेली ही पदयात्रा आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे। लेकर पुढे येऊ नका, लेकर पुढे येऊ नका। मातंग समाजाचे नेते विष्णुभाऊ कसबे यांनी सरकारला थेट इशारा दिलाय। आरक्षणाशिवाय शांत बसणार नाही असे त्यांनी ठणकावून सांगितले। सरकारकडून आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाले तर याची मोठी किंमत सरकारला चुकवावी लागेल असे मातंग समाजाने स्पष्टपणे सांगितले आहे। आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा राज्यभरात तीव्र आंदोलन पेटेल असा जाहीर इशारा मातंग समाजाच्या नेत्यांकडून देण्यात आलाय। मातंग समाजाचा एल्गार जे आहे पुन्हा महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे। मातंग समाजाचे आरक्षण मिळावं यासाठी जे आहे पदयात्रा जी आहे या ठिकाणी उपस्थित झालेली आहे। भाऊ नेहमी जे आहे राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल तुम्हाला आश्वासन दाखवत आहे, मातंग समाजाची येणारी भूमिका काय असणार आहे? येणाऱ्या हिवाळी अधिवेशनापूर्वी या ठिकाणी महायुतीच्या सरकारने मातंग समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली काढला पाहिजे। मातंग समाजाने यंदा आपण जर पाहिलं तर यापूर्वी एवढं रेकॉर्ड ब्रेक अशा पद्धतीचं या ठिकाणी जे महायुती सरकार सत्तेवर आलेलं आहे अशा प्रकारचे या ठिकाणी यापूर्वी कधी निकाल आम्ही पाहिलेले नाही। मात्र यावेळी जो ऐतिहासिक जो निकाल या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचा लागलेला आहे त्यामध्ये पहिल्यांदाच 232चं बहुमत घेऊन या ठिकाणी महायुतीचं सरकार आणि हिंदूचं सरकार या ठिकाणी सत्तेवर आलेलं आहे। ज्या ठिकाणी हा कार्यक्रम चालू आहे त्या ठिकाणचे आमदार असतील, त्या ठिकाणचे खासदार असतील किंवा या राज्यातले आमदार आणि खासदार या सर्वांना मागणी भरभरून या ठिकाणी मताचं दान दिलेलं आहे। देण्याची या ठिकाणी आजपर्यंत देत आले हा मातंग समाज, मात्र आज त्याला या ठिकाणी त्याला न्यायाची तो या ठिकाणी वाट पाहतोय। मात्र दुर्दैवाने त्या प्रश्नावर आपण या ठिकाणी बोलत नाही। इतर मोठ्या विषयावरती मोठ्या जातीच्या आरक्षणाच्या प्रश्नावरती आपण बोलता, मात्र या शोषित पीडित आणि खऱ्या गरजू असलेल्या या मातंग समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर आपण बोलत नाही। आता जर आपण जर या प्रश्नावर जर बोलला नाहीत निश्चित आत्ताची निवडणूक आम्ही या ठिकाणी भोळे भाबडेपणाने आपल्याला मताचं दान दिलेलं आहे। राज्यात आणि केंद्रामध्ये सरकार आलं त्या सरकारने आज जे आहे अन्याय करत असल्यामुळे लहुजी शक्ती सेना जी आहे तुळजापुरामध्ये या ठिकाणी आक्रमक होताना पाहायला मिळत आहे। प्रामुख्याने काय त्यांच्या मागण्या, सरकारकडे काय एकत्रित मागण्या, काय आव्हान आहे? गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने आंदोलनं करत, उपोषणं करत, लोटांगणं घेवत या ठिकाणी पदयात्रा करत, हजारो किलोमीटरच्या पदयात्रा करत, बाईक रॅल्या काढून अनेक केसेस अंगावर घेऊन अनेक वेळा मुंबई असेल नागपूर असेल या ठिकाणी या प्रशासनाचा मार खाऊन देखील या ठिकाणी आम्ही सातत्याने संवैधानिक पद्धतीने रस्त्यावर येऊन या ठिकाणी या सरकारकडे विनंत्या करत आलो। अनेक सरकारकडे विनंत्या करत असताना मात्र सुदैवाने या देशातल्या सर्वोच्च न्यायालयाला मागच्या वर्षी 1 ऑगस्ट 2024ला आमची दया आली आणि त्यांनी या उपवर्गीकरणाचा निर्णय घेतला। निर्णय घेतल्यानंतर जवळजवळ 1.25 वर्ष झालं आज देशातल्या अनेक राज्यामध्ये या निर्णयाची अंमलबजावणी होते। आपल्या शेजारीच असलेलं कर्नाटक, आंध्र, तेलंगणा इत्यादी राज्यामध्ये किंवा पंजाब, हरियाणामध्ये या निर्णयाची अंमलबजावणी सुरू असताना मात्र आम्ही ज्या महाराष्ट्राला साधू संतांची भूमी म्हणतो, ज्या महाराष्ट्राला फुले शाहू आंबेडकरांचं राज्य म्हणतो, ज्या महाराष्ट्राला पुरोगामी राज्य म्हणतो, मग ह्या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये या पुरोगामी राज्यामध्ये शोषित पीडित जातींना
न्याय देण्यासाठी विलंब का लागतोय? आज जर महाराष्ट्रातली परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी ज्यांचं संवैधानिक आरक्षण नाही आहे, ज्यांना संवैधानिक या ठिकाणी घटनेने आरक्षण दिलं नाही, त्यांच्यासाठी मात्र इथला सत्ताधारी बोलतो, इथला विरोधक बोलतो, इथला विद्वान बोलतो, इथली सगळी राजकीय व्यवस्था बोलते, इथला मीडिया बोलतो, इथले सगळेच विद्वान बोलतात. मात्र जे न्यायिक आरक्षण आम्ही मागतोय, आमचं म्हणणं काय की आम्हाला जे 13% एकत्रित आरक्षण दिलंय त्या 13% मधला मातंग समाजाच्या लोकसंख्येच्या प्रमाणातला जो काही तुकडा असेल, चतकोर भाकरी आमची आम्हाला द्या, आम्ही आमचं खात बसतो. ही न्यायिक मागणी घेऊन सातत्याने या सरकारकडं मागावं लागतं. हे दुर्दैव आहे. ज्या समाजाने या देशाच्या स्वातंत्र्यासाठी गुन्हेगार जात म्हणून आपल्या अंगावरती शिक्का घेतला, या देशामध्ये 80 वर्ष 3 वेळेच्या हजेऱ्या दिल्या, 3 वेळेच्या हजेऱ्या देऊन हा समाज देशोधडीला लागला, या देशाची सेवा केली. मात्र त्यांनी देशाची सेवा सोडली नाही आणि हिंदुत्व देखील सोडलं नाही. तरी देखील आज समाज आज रस्त्यावरून या ठिकाणी त्याला आपल्या भावी पिढीच्या भविष्यासाठी मांडावं लागतंय. ही फार शोकांतिका या ठिकाणी आहे. त्यासाठी आज आम्ही देवीच्या चरणी आलो आणि देवीला या ठिकाणी विनंती करतो, ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांना साक्षात्कार करून या हिंदवी स्वराज्याची स्थापना आपण करायला लावली, त्याच पद्धतीचा साक्षात्कार आपण मुख्यमंत्र्यांना करावा आणि या ठिकाणी या शोषित पीडितांना न्याय द्यावा, अशा प्रकारचं गाऱ्हाणं या ठिकाणी देवीकडे आम्ही मांडत आहोत. एकंदरीत मातंग समाजाच्या मागणीकडे जर सरकार दुर्लक्ष करत तर येणाऱ्या काळामध्ये नक्कीच या ठिकाणी सरकारला जे फटका बसू शकतो. एकंदरीत ज्यांनी हे पदयात्रा काढलेली आहे कळंब ते आज तुम्ही तुळजापूरपर्यंत काढलात, एकंदरीत काय मागणी होती तुमची? आमची मागणी आहे की अनुसूचित जातीमध्ये ते 13% आरक्षण आहे, त्या 13% आरक्षणामध्ये अबकड असं वर्गीकरण करा. ही मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून मातंग समाजासह उपेक्षित वंचित जातीकडून करण्यात येत आहे आणि या मागणीला गेल्या 1 ऑगस्ट 2024 रोजी माननीय देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी देऊन त्या राज्याला अधिकार प्रदान केलेले आहेत. सगळ्या राज्यामध्ये, सगळ्या देशातील इतर राज्यामध्ये या न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी झाली, परंतु महाराष्ट्रामध्ये मात्र हिंदूचं सरकार म्हणून उरबडवणारे आमचे मुख्यमंत्री यांना मात्र या हिंदूच्या भावनांची कदर नाही. मातंग समाजाच्या या मागणीकडे त्यांनी मुदतवाढ 3 वेळा मुदतवाढ देऊन खऱ्या अर्थानं मातंग समाजाच्या कोपऱ्याला घुळ लावण्याचं काम केलेलं आहे. म्हणून आम्ही कळंब ते तुळजापूर असा लॉंग मार्च काढून, पायी पदयात्रा काढून देवीच्या चरणी येऊन साकडं घातलेलं आहे की आई अंबाबाई मुख्यमंत्र्याला सुदबुद्धी दे की आमच्या मातंग समाजाच्या मागण्या मंजूर कराव्या, आरक्षणाचं उपवर्गीकरण करावं, अशा पद्धतीची महाआरती करून आम्ही देवीला साकडं घातलेलं आहे. एकंदरीत जे आरक्षणच्या चळवळीमध्ये जे आरक्षण मिळावं या मागणीसाठी जे या ठिकाणी साकडं घालण्यात आलं होतं, सरकारला काय आव्हान आहे? छत्रपती शिवाजी महाराजांपासून राजर्षी शाहू महाराजांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आरक्षणाची सूची मान्य केली, आरक्षणाचा शेवटच्या घटकापर्यंत त्याचा लाभ मिळाला पाहिजे. आरक्षण हे शेवटच्या जातीच्या शेवटच्या लाभांपर्यंत ते आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे, परंतु आरक्षणाचा लाभ तशा पद्धतीने मिळताना दिसत नाही. म्हणून अनेक वर्ष आम्ही लढा सातत्याने या लहुजी शक्ती सेनेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. जर शासन आमच्या या मागणीकडे आता जर लक्ष नाही देणार असेल तर लहुजी शक्ती सेनेच्या माध्यमातून एक वेगळ्या प्रकारचं आंदोलन, एक धर्मांतराचं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये आम्हाला उभं करावं लागेल. एकंदरीत जे आहे सरकार यांच्या मागणीकडे जर मान्य नाही झाली तर धर्मांतरांचा विषय जे आहे लवकरच राज्यामध्ये या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. काही महिला या ठिकाणी उपस्थित झाल्यात, तर काय एकंदरीत मागणी आहे? अबकड आरक्षण उपवर्गीकरण जर तात्काळ नाही झालं तर शासनाला, सरकारला साडी चोळीचा आहेर देण्यात येईल. या भावना ज्या आहेत तीव्र होताना दिसतात. मात्र आता सरकार आता कितपत यांच्या आंदोलन असतील, उपोषण असतील याची दखल घेणार हे आता पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल. व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल कांबळेसह आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव.